तत्वमसी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोगी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा ज्या गावी केला वास त्याशी नसावी उदास शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया शुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवे करता निवडला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा उत्कृष्ट प्रकारचा तुकोबराय म्हणले आम्ही या भूतलावर येऊ का हो तुकोबराय तुम्ही आले नाहीत का आले म्हणल्याच्या नंतर पुन्हा येऊ म्हणायची काय गरज आहे बा समजा उपजून या पुढती येऊ पुन्हा आम्ही या भूतलावर येऊ बरं कशा करता येणार तुम्ही काला खाऊ दही भात आम्ही हा दही भाताचा काला खाण्याकरता येणार आहे का हो तुकोबराय तुम्ही जिथून आले तिथं हा काला नाही का म्हणले तिथून नाही वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे हा काला वैकुंठात नाही म्हणून आम्ही या ठिकाणी येऊ बरं तुकोबराय हा काला घेत असताना तुम्ही स्वतः खाणार का अनेकांना देणार तुकोबराय म्हणलं एकमेका देऊ मुखी आम्ही एकुणेकाच्या मुखामध्ये देऊ सुखे घालू हुंबरी बरं हा तुकोबराय तुम्ही काला कुठं करणार आहे वृंदावनामध्ये करणार आहे का मथुरेमध्ये करणार आहे का करणार कुठं तर का उकोळात करणार म्हणले तुका म्हणे वाळवंट बर्वे एक शब्द 3दा आलाय बर्वे म्हणजे चांगलं नीट म्हणजे चांगलं बर्वे नीट उत्तम उत्तम म्हणजे चांगलं बर्वे म्हणजे चांगलं चांगलं म्हणजे चांगलं वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याची विठाला 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 कुंडली कवरदा हरिठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठाला 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 कुंडली कवरदा विठाल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय विठाला 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 चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा धर्मयज्ञ सोहळा या धर्ममंडपामध्ये या ज्ञानमंडपामध्ये आणि समर्थ साई महाराजांच्या मंदिरामध्ये हा त्या ठिकाणी आणि 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी नावाचं पारायण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण त्या ठिकाणी 7 दिवस त्या ठिकाणी चालू होतं आणि आजच्या दिवशी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता
आणि त्या ठिकाणी सांगता झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन असं या ठिकाणी आलेले आमचे गायक वृंद असतील, महिला असत्यान, आमचे हार्मोनियम वादक असतील, आमचे मृदंग वादक असतील, आमचे दादोसाहेब असतील, आमचे जुने मित्र. आम्ही SRPमध्ये खूप भजन केलं आहे की नाही, 85पासून खूप म्हणजे खूप भजन केलं, भाजनाचा खूप आनंद घेतला. हे आमचे राख साहेब झालं, ही आमची जुनी मंडळी मित्रमंडळी सगळी. आणि इथल्या महिलांनी त्या ठिकाणी महाराज एवढं त्यांचं कौतुक करावं की त्यांनी ते ज्ञानेश्वरी पारायण कालचं त्या ठिकाणी त्यांनी अवघ्या 3 तासामध्ये 1600-1700 ओव्या घेतल्या. 3 तास एवढी स्पीड, फक्त न चुकता. मी काही वाचलं नाही, काही नाही, नुसतं बोट फिरवायचं, पण न चुकता एकही शब्द त्या ठिकाणी चुकलेला नाही, एकही श्लोक त्या ठिकाणी त्यांचा चुकलेला नाही. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीचे महाराज. खूप खूप म्हणजे मी त्यांना विचारलं, ते मी 16 वर्ष त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाचं. मी म्हणतो ही ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखोद्गतच झाली, काय हरकत नाही. ज्ञानोबरायाची त्यांच्यावर कृपा झाली खरं. अरे ज्ञानोबा रेड्यावर कृपा करते तर आपण माणूस आहे. विठाला 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 विठाला. त्या सुखशांतीनगराहून आले काही, आमचे लक्ष्मीनगराहून आले काही महिला मंडळ, आमचे त्या चौधरी नगराहून काही आली मंडळ त्या ठिकाणी. आणि सगळे लोक ते श्रवण करण्याकरता आले. कीर्तन त्या ठिकाणी थोड्या वेळातच होणार आहे, पण त्या ठिकाणी जास्त पाल मी काही लावित नाही. पण त्या ठिकाणी भगवान शंकराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी हे आहेत. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळार्ची तशी भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. हे भगवान शंकराच्या रूपामध्ये आहेत. हे उद्धवाच्या रूपामध्ये, अंगदाच्या रूपामध्ये, प्रल्हादाच्या रूपामध्ये, तुम्ही पार्वतीच्या रूपामध्ये आहेत. पार्वतीच्या रूपामध्ये प्रभू तुम्ही महिषाची, मी दुबळा तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. आणि इथं त्या ठिकाणी हा सगळे त्या ठिकाणी मला सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे लोक एकत्रित त्या ठिकाणी एक भावानं, एक विधीनं आणि सर्व धर्म समभाव असा त्या ठिकाणी मानवता एक धर्म आहे या न्यायानं सगळी मंडळी त्या ठिकाणी या पोलीस खात्यामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कार्य करतात महाराज त्या ठिकाणी. आणि स्वयंपाकाचं तर वर्णनच करायचं काम नाही, इतका सुंदर स्वयंपाक होता की वर्णनच करावणे. सुगरणी आणि उदारी ज्ञानोबरायाचं वर्णन आहे. रसज्ञ आणि जेवणारी. ज्ञानोबराय म्हणले बाई सुगरण असावं उदार असावं. कधी कधी बाई सुगरण असती उदार नसती, स्वयंपाक सुंदर करते पण वाढीतच नसती. होय ज्ञानोबराय सुगरणी आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारे. आणि जेवणारे तसे, वाढणारे तसे. वाव का 5 मिनिटामध्ये एवढी पब्लिक, ते सगळे लगडी. पुन्हा पंचपक्वान्नाचं जेवण असं काही नाही त्या ठिकाणी. सगळे लोक त्या ठिकाणी तनानं मनानं धनानं सगळा अधिकारी वर्ग इथं एवढंच जिव्हाळा करते. आणि हा योग त्या ठिकाणी मला तुमच्या दर्शनाचा योग आमच्या जाधव साहेबामुळं आला. जाधव साहेबामुळं त्यांच्या इथं त्यांच्या कॉलनीमध्ये माझं संगीत हे असतं. सावता महाराजांचं चरित्र. खूप महिला मंडळ त्या ठिकाणी खूप सहकार्य करते. पावल्या काय, हे काय, ते काय नाही, त्या आनंदाशी जोडा. एवढा आनंद आहे की त्या आनंदाला पुन्हा जोडा निघणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काल्याच्या चिंतनाकडे त्या ठिकाणी वळायचंय. अभंग तुकोबरायांचा आहे, सगळ्या पाठातला आहे. पहा की आजचं त्या ठिकाणी काला म्हणलं की जीव ब्रह्म ऐक्य नाम काला. दोन्ही वस्तूचं एकत्रित जिथं मेलन होतं त्याला म्हणते त्या ठिकाणी काला. आणि हा काला तुमच्या या नगरीमध्ये, या वस्तीमध्ये थाटामाटानं संपन्न होत आहे. विठाला 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 अभंग तुकोबरायांचा आहे. जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहे, काही गोष्टी अत्यावश्यक आहे आणि काही गोष्टी अनावश्यक आहे. नरदेहात आलेल्या जीवानं परमार्थ करणं हे अत्यावश्यक आहे. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाचे स्थान, कोपी गुहा, राहण्याकरता घर, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टीची गरज आहे. आव्हानच ते बाहेर त्या ठिकाणी कुठेतरी काही व्यसनं करायचे, शरीराचे बाहेर व्यसनं लावून घेऊन शरीराचा कुठेतरी नाश करायचे, अनावश्यक आहे. पण आणि नरदेहात आलेल्या जीवानं परमार्थ करावे अत्यावश्यक आहे. विठाला 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 विठाला. याजसाठी केला होता याजसाठी केला होता
आपलं परमार्थामध्ये आयुष्य घालायचं. परमार्थ करीत असताना शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड होण्याकरता आहे ना हे गोड त्या ठिकाणी काला घेणं म्हणजे जीवनातलं काय गोडच एक नाही. आणि जीवनामध्ये आला आणि आला तसाच मी आला, काला नाही घेतला तसाच गेला, काही कामाचा आहे का तो? काला इथं जन्माला का आला, कशा करता आला, आणि काला नाही घेतला तर वाया गेला. विठाला 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 उपजोनिया पुढती येऊ. तुकोबरायानी या आम्ही येऊ म्हणले. येऊ म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की इच्छा आहे. येऊ म्हणजे आलेले आहेत त्यात काही नवल, पण येऊ काला खाऊ दही भात. दही भात आम्ही काला त्या ठिकाणी खाऊ. वैकुंठी तो वैशी नाही कवळ काही काल्याची. वैकुंठात त्या ठिकाणी काला नाही. वैकुंठात काला नाही का काहीच नाही. वैकुंठात जे आहे ते आपल्याकडे काहीच नाही. वैकुंठामधलं वर्णन तुम्हाला सांगतो. वैकुंठामध्ये कामधेनूची खिल्लार आहेत, आपल्याकडे जरशा गाईची खिल्लार आहेत. आपल्याकडे वैकुंठामध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे त्या ठिकाणी झाडं आहेत, आहे की नाही? कल्पतरूची झाडं आहेत, मोठमोठे बगीचे आहेत. आपल्याकडे येड्या बाबळीचे बगीचे आहेत, आहे की नाही? तिथं त्या ठिकाणी त्यांना पिण्याकरता अमृत आहे, आपल्याला पिण्याकरता चहा आहे. पण एवढं त्या ठिकाणी काही लोक ज्ञानोबरायची ओविल्ली. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माझारी मृत्यूलोका स्वर्गीचे अमर इच्छिता त्रिदेवा. स्वर्गीचे अमर इच्छिता त्रिदेवा. स्वर्गीचे अमर इच्छिता त्रिदेवा. स्वर्गीचे अमर इच्छिता त्रिदेवा. त्यांना त्या ठिकाणी असल्या तरी सुद्धा म्हणले त्या ठिकाणी ते तुम भुक्त्वा स्वर्गलोका. मग त्या ठिकाणी नारायण नामी का हो त्या ठिकाणी स्वर्गातले अमृतत्व त्या ठिकाणी पिणारे लोक इथं येण्याकरता का इच्छा करतात? नारायण नामी हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. तुकोबरायणी तुका म्हणे आता पुरलोपकारा पुरता आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. म्हणजे आम्ही वैकुंठातून या भूतलावर आलो. कशा करता आलो? अज्ञानी जीवाचा त्या ठिकाणी उद्धार करण्याकरता त्या ठिकाणी संत या. एकाला आणावं लागलं, एक आले, अनेक इच्छा नसताना आले. तुमची इच्छा नसताना तुम्ही जन्माला आले हे तुमचं आमचं भाग्य. पुन्हा आणावं लागलं तो देव आणेला रूपाबळे धरून खळे आणावं लागलं तो देव आणि आले ते संत. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. कशा करता आले? त्या ठिकाणी उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. उपजून या पुरती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तू ऐशी नाही कवळ काही कार्याचे विठोबार रखुमाई थोबार खुमाई 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 खुमाई बार खुमाई थोबार 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 खुमाई
घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई काल्याकडे वळायचे आता चरित्र ते उच्चारावे देवी केली गोकुळी भगवान परमात्मानं गोकुळामध्ये चरित्र केलं का मथुरेमध्ये चरित्र केलं का वृंदावनामध्ये चरित्र केलं देवी केली गोकुळी गोकुळात चरित्र ज्या ज्या वेळेला अधर्म होत असतो ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते असती ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येत असतं ज्या ज्या वेळेला सुनामी सारख्या लाटा येत असतात अतिवृष्टी अनावृष्टी खंडित होत असती त्या ठिकाणी मग भगवान परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान माधर्मस्य तदात्मां सुनाय साधूनां विनाशाय दुष्कृतयुगे अवताराच्या राशी शंकर चक्र गदा पद्म सहित हरी शंकर चक्र गदा पद्म सहित हरी तो हाव भाविते अवताराच्या राशी तो हाव भाविते वरी शंकर चक्र गदा शंकर चक्र गदा पद्म सहित हरी भगवान परमात्मानं अनेक अवतार घेतले का अनंत अवतार घेतले अनंत अवतार बर भगवान पण अनंत अवतार घेतले का अवताराच्या राशीच्या राशी अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म भगवान परमात्मा येताना भगवान परमात्मानं चार गोष्टी बरोबर आणल्या शंख चक्र गदा आणि पद्म मग पद्म आणलं भक्ता करता चक्र आणलं शिशुपाला करता गदा आणली दुर्योधना करता शंख चक्र गदा पद्म पद्म शंख हे भक्ता करता विठाला 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 भक्ता कारणे आणि घेतली शेयाळ 10 गर्भवास सोशिले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही आशी खेळावयान्या हो माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो हो माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो हृदयी धरोणी तुम्ही अशी खेळावयान्या हो माझ्या कान्हा नाव भरी घ्या संगीत इथं काही कमी आहे का कोणत्या गोष्टीची एक एक होणी बळी रे धनंजय महाराज भागवताचार्य हार्मोनियमला रामेश्वर देशपांडे तटकरी वाजवायला आणि सहकारी तुम्ही त्यांना करायला महाराज एवढं मिळत नाही कुठं काही मिळतं कुठं काही मिळत नाही कधी कधी आम्हाला अशी साथ भेटते तर आम्हाला असं त्याच्यापेक्षा चिकनगुन्या साथ बरी आपण एक म्हणतो एकच म्हणते तर तसं तटकरी काही कमी महाराज तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय शक्ती आहे संगीत ईश्वर की शक्ति है हर स्वरों में बसे है राम रागी जो सुनाई रागिनी रोगों को मिले आराम ताल सुना एक स्वर सुना एक ताल बिना ताल सुना एक स्वर सुना एक संगीत बिना पक्षी पंख बिना हत्ती दंत बिना कुपजल बिना नदीला पाणी नसन ना नदीला काही किंमत नाही देशाला राजा नसन त्याला काही महत्व नाही ताल आहे पण स्वर नाही त्याला काही महत्व आहे ताल आहे स्वर आहे पण संगीत नाही त्याला काही पण नाही ताल आहे स्वर आहे संगीत आहे
स्वर सुना एक ताल बिना. सगळं सगळं पहाड आहे, पहाडावर त्या ठिकाणी जर झाडं नसते त्या पहाडाला किंमत नाही. त्या झाडावर त्या पहाडावर झाडाला जर त्या फळं नसते तर त्याला काही किंमत नाही. हत्ती आहे, त्या हत्तीला दात नसते त्याला काही किंमत नाही. पक्षी पंख बिना हत्ती दंत बिना. पक्षाला जर पंख नसतील त्याला काही किंमत नाही. पुन्हा त्या ठिकाणी घर सुना एक दीप बिना, पुरुष सुना एक स्त्री बिना, भजन बिना जली जली. भजन बिना जली जली. सजल नयन निधार. मिले सिरा आपला विषय बाजूला जाईल. वेळेचं महत्त्व त्या ठिकाणी खूप आहे आणि वेळेचं महत्त्व त्या ठिकाणी वेळेला माणसाच्या जीवनामध्ये ज्याला वेळ कळली त्याला सगळंच कळलं, ज्याला वेळ नाही कळली त्याला काहीच नाही कळलं. काय विषय चालला होता आपला? कीर्तन विठाला. माझ्या कान्हाचे नाव भरी घ्यावं. विशेष भगवान परमात्मानं आतापर्यंत 24 अवतार सांगतं, कोणी 16 अवतार सांगतं, कोणी 10 अवतार सांगतं, कोणी 6 अवतार सांगतं, कोणी 2 अवतार सांगतं. 2 अवतार गावामध्ये झाले, रामकृष्ण गावामध्ये, नरसिंह वराह शेतामध्ये रानामध्ये, आणि 2 अवतार कच्छ मत्स्य पाण्यामध्ये. याच्यामध्ये 2 परिपूर्ण अवतार आहे, राम आणि कृष्ण. राम आणि कृष्ण भगवान परमात्माचा 8वा अवतार आहे. कोणता अवतार आहे हा? 8वा अवतार. आणि 8व्या अवतारामध्ये भगवान परमात्मानं जो जन्म घेतला तो मथुरेमध्ये घेतला का वृंदावनामध्ये घेतला का गोकुळामध्ये घेतला? गोकुळीच्या 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 सुखा, गोकुळीच्या 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 सुखा अंत पार अंत पार. गोकुळीच्या 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 सुखा, गोकुळीच्या 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 सुखा अंत पार नाहीले, अंत पार नाहीले. बाळकृष्ण नंदा घरी. बरं, भगवान परमात्माचा जन्म मथुरेमध्ये झाला का वृंदावनमध्ये झाला का गोकुळामध्ये झाला? बरं सांगा बरं, कुठं झाला? मथुरीत झाला. बरं, मथुरीत झाला का कारागृहात झाला? कारागृहात झाला. मग देवाचं चरित्र जर सांगायचं असेल तर देवाच्या चरित्राला आपण सुरुवातच केली की ज्याचा जन्म व्हायच्या अगोदर त्यानं मायबाप जलात घातले. आपण नंतर घालतो हा भाग वेगळा आहे. म्हणजे कुठं आई वडील कुठं होते? हो, जलात होते, आहे की नाही? म्हणजे जन्म व्हायच्या अगोदर कुठं होते? कारागृहात होते. त्या ठिकाणी कारागृहात त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, आहे की नाही? मग जर मथुरेमध्ये जन्म झाला तर मग तुकोबरायाचं प्रमाण चुकीचं आहे का? कृष्ण गोकुळी जन्म, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला. कृष्ण होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार.
कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका सुटला. कोणतंही कार्य करीत असताना एकाला आनंद होतो आणि एकाला दुःख होतं. कारण सूर्य उदय झाल्यानंतर योगी जपी तपी ध्यान करणारे जे लोक असतील त्यांना आनंद होतो, पण स्वराला मात्र दुःख होतं. त्याला असं वाटतं हा सूर्य जर त्या ठिकाणी थोडा 2 तास उशिरा निघला असता तर 4-2 घरं फुटले असते, आहे की नाही. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका भोता कृष्णाचा अवतार. काय हो गुढिया तोरणी करती कथा गाती गाणी. गुढिया तोरणं, आता हे तोरण आहे ना, सडा रांगोळी गुढी आणि तोरण हे शुभ प्रतीक आहे. एका माणसानं मला विचारलं, सुशिक्षित माणूस होता, त्यानं म्हणले महाराज हे तोरण काय भानगड आहे. मला ज्याला नाही धोरण त्याला काय करतं तोरण, त्याला धोरण लागतं ना, हे शुभ प्रतीक आहे. जसं रांगोळी सडा तुमच्या घरासमोर आहे, म्हणजे रांगोळी सडा सांगती यांच्या घरातलं कोणीच गेलं नाही जालन्याला बरं का, बाकी काय सांगायचं गात घेऊ आपल्याला होय. त्या ठिकाणी शुभ प्रतीक आहे ते. जसं गुढिया तोरणे करती कथा गाती बाळकृष्णानंदा घरी आनंद लिहा. बरं सगळ्यालाच आनंद झाला, कोणला सगळ्याला, नर नारी वा जेवढे असते सगळ्याला त्या ठिकाणी आनंद झाला त्या ठिकाणी. आणि भगवान परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याला पाहण्याकरता आले. कोण कोण सजनी आली दे सजनी आज देखो नंदजी कोलाल. भगवान परमात्मेला झालं त्या ठिकाणी महाराज भगवान परमा अनेक खेळ खेळला. होतो तो हमामा लगोरी चेंडू, कारण बंधन असल्यामुळं थोडं आता स्वयंपाक तयार झाला आहे, पावसाचं वातावरण जास्त झालं आहे, त्याच्यामुळे आपल्याला चिंतन लवकर सांगायचं. आणि कीर्तन त्या ठिकाणी 1 घंट्यावर ऐकलं कीर्तन, 2 तास ऐकलं कीर्तन, नाही ऐकलं कीर्तन. जसं तुम्ही घोटभर घेतलं अमृत, तांब्यावर घेतलं अमृत आणि तुम्हाला रात्रभर अमृताच्या कुंडातच ठेवलं, तुम्ही तोंडच नाही उघडलं, त्याला तरी काय महत्व आहे. म्हणून त्या ठिकाणी आज यो अमरावती काला पहावयाची देव विसरती भाव आपला, कोणी वाळवंटीची सुख आस करती ब्रह्मादिक धन्य धन्य मृतलोक म्हणती भाग्याचा कैसा ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले महाराज तुम्ही शिंकेला तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे आवाहाती त्या धारा तुम्ही घारे या डोंगरा तुम्ही वारे टोका म्हणे हाती टोका हाती गवणे नदी का वारे दोहीकडे मुख पसरोनी हा कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जगी प्रकाश वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी गावे जय जय विठ्ठल जय विठ्ठल. आरती घ्या.